तर मैत्रिणींनो, आपली इथं पुरणपोळी झालेली आहे रेडी। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मराठी तडक्यामध्ये तुमचं स्वागत। आज मी बनवणार आहे पुरणपोळी। त्याच्यासाठी मी हे आहे हरभऱ्याची डाळ, याला मी व्यवस्थित शिजवून घेणार। तर मैत्रिणींनो, मी इथं डाळ शिजवून घेतलेली आहे। आता त्यात टाकणार मी साखर। तर मैत्रिणींनो, हे टाकणार मी साखर। याच्यामध्ये जेवढी डाळ घेतली ना तेवढीच साखर वापरायची आपल्याला। इथं जास्त पण नाही घ्यायची, कमी पण नाही घ्यायची। तर मैत्रिणींनो, मी इथं डाळ थंडी करून घेतलेली आहे। आपली साखर पण छान मिक्स झाली याच्यात। आता मी याला मिक्सरमधून काढून घेणार। तर मैत्रिणींनो, मी हे डाळ आहे ना मिक्सरमधून काढून घेतलेली आहे बारीक। आता याला मी छान शिजवून घेणार। मैत्रिणींनो, मी याच्यात टाकणार आहे तूप। तर आपलं पुरण झाले आहे इथं रेडी। आता मी याला छान थंड करून घेणार। हे आहे गव्हाचं पीठ, मी छान भिजून घेतलेलं आहे। याला मस्तपैकी असं गोल बनवून घ्यायचं। हे आहे पुरण, याला असं गोल बनवून याच्यामध्ये असं भरायचं। तुम्हाला कमी लागेल कमी वापरा, जास्त लागेल जास्त वापरा। मी इथे मीडियम साईजच घेतलेली आहे। याला छानपैकी असं राऊंड 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 करायचं। आणि हे जेवढं उरलेलं पीठ आहे ना तेवढं काढून टाकायचं। त्याच्यानं काय होते, हे पीठ एकत्र येत नाही। याला छानपैकी असं गोल करून घ्यायचं। असं हे छान व्यवस्थित। आता याला मी लाटून घेणार। हलक्या हाताने लाटून घ्या, याला जास्त दाबायची गरज नाही आहे। हलक्या हाताने लाटून घ्यायचं। तर आपली पोळी इथे झाली आहे लाटून। आता मी टाकणार ते ताव्यावर। तेल टाकणार। तर मैत्रिणींनो, आपली पोळी झालेली आहे। आता मी दुसऱ्या बाजूने पलटून घेणार आहे। आपली मस्तपैकी पोळी इथं फुगलेली आहे आणि आपली पोळी पण झालेली आहे रेडी। मस्त फुगली ना पोळी।